दरम्यान उदय सामंत यांनी एक मोठा दावा केलाय। उद्धव ठाकरेंचे अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत असं म्हणतात शिंदेंच्या शिवसेनेचे नेते उदय सामंत। तर सत्ता स्थापनेनंतर विरोधकच उरणार नाहीत असंही उदय सामंत यांचं म्हणणं आहे। त्यामुळे राज्यामध्ये पुन्हा एकदा फोडाफोडीचं राजकारण होणार आहे का असा प्रश्न या निमित्ताने पुन्हा एकदा चर्चेमध्ये येतो। भास्कर जाधव हे जसे आक्रमक आहेत तसे संवेदनशील आणि भावनिक देखील आहेत। मी त्यांना बघितलेलं आहे। राजकारणातला भाग हा वेगळा आहे, परंतु अशा व्यक्तीला सिनियरिटी बघून द्यायला पाहिजे होतं हे माझं मत आहे। असेच काही नाराज संपर्कात आहेत पुन्हा? नाही, मी काय सांगितलं, मी जाधव साहेबांबद्दल बोललो, परंतु ते सोडून जे काही नाराज संपर्कामध्ये आहेत ते पहिल्या दिवसापासूनच आहेत आणि सरकार स्थापन करणं ही पहिली आमची प्रायोरिटी आहे। सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक गोष्टी आपल्याला कळतील आणि तुम्हीच महिन्याभरानंतर सांगाल की तिकडे महाविकास आघाडीचे आमदार किती शिल्लक राहील। तर एक मोठा दावा उदय सामंत यांच्याकडून, सरकार स्थापन झाल्यावर महिन्याभरातच तुम्हाला चित्र स्पष्ट होईल की महाविकास आघाडीत किती आमदार उरलेत। त्यामुळे आता पुन्हा एकदा राज्यामध्ये फोडाफोडीचं राजकारण होणार आहे का, आता या निमित्ताने चर्चेला उधाण आलंय। ठाकरेंचे शिवसेनेचे नेते अंबादास दानवे आपल्यासोबत आहेत। दानवेजी, उदय सामंत म्हणतायत की महिन्याभरातच मवियाच्या आमदारांची निश्चित संख्या कळेल तुम्हाला। म्हणजे काय? म्हणजे अनेक जण त्यांच्याकडे जायला इच्छुक आहेत असं त्यांचं म्हणणं आहे। अनेक नाराज त्यांच्या संपर्कात आहेत तुमचे। नाराजांचा काय प्रश्न आला? आता निवडून आलेल्या लोकांचा नाराजींचा काय प्रश्न आला? उदय सामंत असं म्हणतात की आधीपासूनच ते संपर्कात होते आणि आता महिन्याभरात चित्र स्पष्ट होईल की किती जण उरतात तिकडे असं त्यांचं म्हणणं आहे। मला खोटं बोलतायत ते, आधी त्यांचं सांभाळा असं सांगावं त्यांना। आणि त्यांनी भास्कर जाधवांचं उदाहरण देखील दिलं। काय दिलं? त्यांनी उल्लेख केला त्यांचा की त्यांना आम्ही तुम्हाला तो त्यांचं वक्तव्य ऐकवतो, मग आपण बोलूया दानवेजी। त्यांचं वक्तव्य नेमकं काय आपण पुन्हा एकदा ऐकूया। उदय सामंत काय म्हणाले? भास्कर जाधव हे जसे आक्रमक आहेत तसे संवेदनशील आणि भावनिक देखील आहेत। मी त्यांना बघितलेलं आहे। राजकारणातला भाग हा वेगळा आहे, परंतु अशा व्यक्तीला सिनियरिटी बघून द्यायला पाहिजे होतं हे माझं मत आहे। असेच काही नाराज संपर्कात आहेत पुन्हा? नाही, मी काय सांगितलं, मी जाधव साहेबांबद्दल बोललो, परंतु ते सोडून जे काही नाराज संपर्कामध्ये आहेत ते पहिल्या दिवसापासूनच आहेत आणि सरकार स्थापन करणं ही पहिली आमची प्रायोरिटी आहे। सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक गोष्टी आपल्याला कळतील आणि तुम्हीच महिन्याभरानंतर सांगाल की तिकडे महाविकास आघाडीचे आमदार किती शिल्लक राहील। दानवेजी, आपण उदय सामंत नेमकं काय बोलले ते आता ऐकलं असेल, यावर आपण काय म्हणाल? हे पहा, ते खोटं बोलतायत। भास्करराव जाधव आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गटनेते आहेत, ज्येष्ठ नेते आहेत। तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता, आम्ही आता सोबत आहोत सगळेच्या सगळे। पण त्यांच्या म्हणण्याचा सूर असा होता की बहुतेक आदित्य ठाकरेंना जे पद दिलंय विधिमंडळ नेतेपदाचं ते बहुधा भास्कर जाधवांना द्यायला हवं असं त्यांचं म्हणणं होतं। बरोबर, ठीक आहे, ठीक। त्यांचा आमचा पक्ष कसं चालू असते आम्ही सांगू ना, त्यांनी त्यांचं बघा। पण तुमच्यातले खरंच कोणीही त्यांच्या संपर्कात नाही आहेत? कोणीही संपर्कात नाही आहेत असं म्हणताय तुम्ही? काही संबंध नाही। आणि त्यांचं असं म्हणणं आहे की सत्ता स्थापनेनंतर विरोधकच उरणार नाहीयेत, फार कमी लोक तिकडे उरतील असा त्यांचा सूर होता बोलण्याचा। जेवढे आले ना आम्ही तेवढं त्यांना घाम फोडू। धन्यवाद दानवेजी या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल। तेव्हा उदय सामंत यांच्या वक्तव्यानंतर आता ठाकरेंच्या पक्षाचे अंबादास दानवे म्हणतात की उदय सामंत हे खोटं बोलतायत आणि अशी कुठलीही नाराजी आपल्या पक्षामध्ये नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।